गुटखा, सुगंधित तंबाखू, निकोटिन युक्त पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित तंबाखू मिश्रित अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसाय विरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरोधात आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे गुटखा माफियांची आर्थिक साखळी मोडून काढण्यास मदत होणार असून आरोपींना जामीन मिळणेही कठीण होणार आहे. राज्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुटखा, सुगंधित तंबाखू आणि निकोटिन युक्त पान मसाल्यांचे उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. तरीही जिल्ह्यासह ग्रामीण भागात किराणा दुकाने, पान टपऱ्या, हॉटेल परिसर तसेच काही ठिकाणी गुप्त वितरण साखळीद्वारे या पदार्थांची विक्री सुरू असल्याचं चित्र आहे. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्या तरी मोठ्या नेटवर्कवर प्रभावी अंकुश आणण्यासाठी आता मकोका सारखा कठोर कायद्याचा वापर करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व निकोटिन युक्त पदार्थांवर बंदी असली तरी खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर या ठिकाणी हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचं वास्तव आहे. शाळा, महाविद्यालय परिसर, बस स्थानके, बाजारपेठा आणि ग्रामीण भागातील किराणा दुकाने या ठिकाणी गुप्तपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. गुटखा व्यवसायामागे संघटित टोळ्या, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय पुरवठा साखळी कार्यात असल्याचं तपासात आढळल्यास संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणावर केवळ माल जप्तीवर न थांबवता टोळी प्रमुख, वित्त पुरवठादार, वाहतूकदार आणि वितरकांनाही आरोपी करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, व्हायरल विषय, खामगाव.